तुम्हाला हे दृश्य पाहून वाटले असेल ना, आपण एका रिसॉर्टमध्ये किंवा गार्डनमध्ये आलो आहोत. पण नाही, आपण निघालो आहोत शहरापासून थोडे दूर आणि समुद्रापासून थोडे जवळ अशा सुंदर वाघोली या गावात. येथे येताना आपल्याला पाहायला मिळते ती हिरवळ, केळीच्या बागा, नारळीच्या बागा, शेती आणि रस्ता म्हणाल तर शांत एक नवीन अनुभव शहराच्या गोंगाटापासून थोडं दूर. तुम्हाला या ठिकाणी यायचे असल्यास नालासोपारा स्टेशनवर उतरावे लागेल. तेथून नालासोपारा पश्चिमेकडून रिक्षा किंवा बसने येऊ शकता. या ठिकाणी आल्यावर मठाकडे जाताना आम्हाला रस्त्यालगत वाघोली गावचे ग्रामदैवत श्री वाघेश्वरी मंदिर दिसले. मंदिरालगत एक सुंदर तलाव आहे. आम्ही येथे दर्शनासाठी थांबलो. मंदिरात प्रवेश केल्यावर आम्हाला शांतता अनुभवायला मिळाली. आम्ही गाभाऱ्यात जातात मध्यभागी वाघावर विराजमान असलेली आई वाघेश्वरी देवी आणि दुसऱ्या बाजूला श्री लक्ष्मी माता आणि श्री भैरवनाथ देवता यांचे दर्शन मिळते. दर्शन घेतल्यावर आम्ही निघालो मठाकडे. निसर्गाच्या सानिध्यात बसलेला हा स्वामींच्या मठाचा परिसर भक्तिमय आहे. मठाच्या परिसरात आपल्याला सुंदर गार्डन पाहायला मिळते. वेगवेगळी फळांची, फुलांची झाडे पाहायला मिळतात. मठात प्रवेश केल्यावर समोरच आपल्याला श्री स्वामी समर्थांची भव्य स्वरूपाची मूर्ती पाहायला मिळते. आपण पाहालच मठाचा हॉल हा प्रशस्त आणि भव्य स्वरूपाचा आहे. आपण येथे ध्यान किंवा माळ जप करू शकतो. आपल्याला स्वामींच्या जवळ जाऊन दर्शन घेता येते. दर्शन घेऊन झाल्यावर बाजूला स्वामींच्या पादुका आहेत, ज्या अक्कलकोटवरून आणल्या आहेत. त्यांचे दर्शन मिळते. तसेच त्यांची विश्रामगादीही पाहायला मिळते. नालासोपारा वसई तालुक्यातील हा भव्य मठ 2 ऑक्टोबर 2025 रोजी स्थापन करण्यात आला. हा मठ अवघ्या 28 दिवसांमध्ये उभारण्यात आला आहे. या मठात आपल्याला शांतता आणि प्रसन्न वाटते. स्वामींच्या मूर्तीचे तेज हे बघण्यासारखे आहे. येथे आपल्याला स्वामींच्या मूर्त्या, अगरबत्ती, धूप, पूजेचे सामान उपलब्ध आहे. आता आपण जाऊयात मठाच्या डाव्या बाजूला असलेले 15 फूट खोल गणपतीच्या मंदिराकडे. या मंदिरास अंडरग्राऊंड गणपती मंदिर देखील म्हणतात. इथे नवस बोलल्यास पूर्ण होतं अशी भक्तांची श्रद्धा आहे. म्हणून या मंदिराला इच्छापूर्ती गणेश मंदिर म्हणतात. या मंदिरातून बाहेर पडताच आपल्याला संत बाळूमामांचे छोटेसे मंदिर पाहायला मिळते. बाळूमामांचे दर्शन घेतल्यावर आपण जाऊयात स्वयंभू अमरेश्वर महादेव मंदिराकडे. हे मंदिर एक आंब्याच्या झाडाच्या छायेत आहे. हे मंदिर देखील 26 वर्ष जुने आहे. या जागेवर शिवलिंग सापडल्यामुळे त्याची स्थापना तेथे झाडाखाली करण्यात आली आहे. आपण पाहाल तर इथे खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे झोपाळे आहेत. त्यावर बसून
आपण रिलॅक्स होऊ शकतो. तसेच फोटो काढण्यासाठी अनेक सेल्फी पॉइंट आहे. निसर्गाच्या सानिध्यात वसलेला हा मठ आध्यात्मिक आणि भक्तिमय आहे. येथे दर गुरुवारी दुपारी भंडाऱ्याचे आयोजन केले जाते. तसेच येथील आरतीची वेळ दुपारी 12 आणि संध्याकाळी 6 वाजताची आहे. असा होता आमचा छोटासा प्रवास. तुम्हाला कसा वाटला? तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.